आज आपण नवीन वग्ग सुरू करणार आहोत. पुढचा बाल वग्गो फार महत्वाचा वग्ग आहे. सगळेच महत्वाचे आहे, पण जो असतो तो जास्त महत्वाचा वाटतो. नंतर वाटतं सगळंच महत्वाचं आहे. धम्माच्या सागरातला इकडचा बिंदू घ्यावा तर तो महत्वाचा वाटतो. तिकडचा घ्यावा तर तो महत्वाचा वाटतो. नंतर मग सगळा सागरच महत्वाचा वाटतो. असं हे आहे. तर आपल्याला त्यात उतरत राहिलं पाहिजे. बाल वग्गो. बाल वग्ग, वग्ग म्हणजे वर्ग, बाल म्हणजे बाल. बाल म्हणजे काय, आपण तेच पाहणार आहोत आता. 60वी गाथा आहे धम्मपदातली, आणि बालवग्गातली पहिली गाथा आहे. इंटरेस्टिंग गाथा आहे. दीघा जागरतो रत्ती, दीघं संतस्य योजनं, दीघो बालानं संसारो तद्धम्मं अभिजानतं. याच्यात जो अर्थ टाकलाय तो काहीसा ठीक आहे, पण काहीसा अर्थबोध होण्यासारखा नाही. असा अर्थ नाही तो. जागरण करणाऱ्याची रात्र दीर्घ होते, नाही. थकलेल्यांचा रस्ता लांब होतो, नाही. त्याप्रमाणे सद्धम्म न जाणणाऱ्या मूर्ख माणसाचे संसार चक्र लांबते, नाही. तसं नाही, तसा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ आपण काय आहोत, पण शब्दशः पाहू. दीघा म्हणजे दीर्घ, लांबचा, लांब. जागरतो रत्तिंग, रात्री जागणाऱ्याला. म्हणजे आता ज्याला झोप आलेली आहे पण झोपता येत नाही, त्यामुळे जागं राहावं लागतं. तर त्याचा अर्थ असा आहे की जो जागतो, ज्याला जागावं लागतं, जागरण ज्याचं होतं, त्याला ती रात्र लांब लांब वाटते. रात्र दीर्घ वाटते, लांब वाटते. म्हणजे आपण पाहतो ना का, जेव्हा आपल्याला झोपायचं असतं आणि झोप लागत नाही, तर मग आपल्याला वाटतं कधी झोप लागल, किंवा काही ठिकाणी गेल्यानंतर असं कधी दिवस उजाडल. तर जागणाऱ्याला रात्र मोठी वाटते, असा त्याचा अर्थ आहे. तसंच दिघं संतस्य योजनं, संत म्हणजे थकलेला. जो थकलेला असतो त्याला योजन म्हणजे ते विशिष्ट अंतर मोजण्याचं माप आहे. ते जसं आपण मैल म्हणतो, किलोमीटर म्हणतो, तसं योजन हे अ, माप आहे. आता या मापाचं मला त्याचं हे माहिती नाही, एक योजन म्हणजे किती मैल किंवा किलोमीटर. कोणाला माहिती असेल तर सांगावं. योजन, योजन हे काय माप आहे, किती अंतर आहे योजन. हे जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं, नाहीतर मग मी नंतर माहिती काढून सांगू शकतो तुम्हाला. दिघो बालानं संसारो, दिघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानतो. जो सद्धम्म जाणत नाही, सद्धम्म ज्याला माहित नाही, म्हणजे धम्म माहिती नाही, अधम्म कळत नाही, सद्धम्म कळत नाही. अविजानतं म्हणजे न जाणणारा, अशा बाल माणसाला. आता बालचा अर्थ मूर्ख असा केला जातो, पण मूर्खच नाही. मूर्ख म्हणजे तिथं जो बाल शब्द आहे तो असमंजस अशा अर्थाने आहे. ज्याला समजत नाही, जाणत नाही म्हणजे त्याला समजत नाही, त्याला जाणू शकत नाही, त्याला बाल म्हटलेला आहे. आणि जो सद्धम्म जाणत नाही त्याला संसार. आता हा संसार हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्याला संसार म्हणजे हे जीवन चक्र, संसार चक्र. संसार म्हणजे सगळं जगत म्हटलेलं आहे, किंवा जगणं. संसार म्हणजे विशेषतः जगणं. कारण हे हे जीवनचक्र जे आहे आपलं, त्याचं एक लक्षण
यातना आहेत, दुःख आहे. आणि ज्याला हे कळत नाही, ज्याला हे दिसत नाही, त्याला हे जीवन समजत नाही, म्हणजे जीवनातला धम्म तो जाणत नाही, आणि विशेषतः सद्धम्म जाणत नाही, संसारातला म्हणजे या जगण्यातला, अशा असमंजस माणसाला, त्याला मूर्ख असं म्हटलं, पण बाल शब्द, बालच चांगला शब्द आहे. अशा बाल माणसाला, अशा मूढ माणसाला, कारण मूर्ख हा थोडासा आपल्या मराठीमध्ये नुसताच अपमानजनक शब्द आहे. मूर्ख, मूर्ख म्हणजे बऱ्याचदा आपण तो, एखाद्याला मूर्ख म्हटलं तर ते त्याला आवडणार नाही. तर मूर्ख त्या अर्थानं मूर्ख शब्द नाही हा. बाल म्हणजे न असमंजस, म्हणजे हा बाल लहान लहान बालक पण असू शकतं. हा बाल, हा असमंजस माणूस म्हातारा पण असू शकतो, कुणी असू शकतो, तरुण असू शकतो. बाल म्हणजे ज्याला समजत नाही, जाणत नाही, त्याला हे जीवन जे आहे हे दीर्घ वाटतं, कारण त्याला यातना होतात. धम्म जाणत नाही, त्यामुळे यातनांमधून, दुःखातून सुटका कशी करून घ्यायची हे त्याला कळत नाही. आणि ज्याला हे कळत नाही, त्याला हे दुःख मोठं वाटतं, दुःख चक्र मोठं वाटतं. दुःख चक्र म्हणजे संसार चक्र, भवचक्र, हे जीवन चक्र त्याला मोठं वाटतं. म्हणजे ज्याला ज्याला काही जीवनामध्ये त्रास आहे, आणि असह्य त्रास आहे, तर कधी कधी वैतागानं तो माणूस बोलतो ना, तर फार फार झालं, अति झालं, कधी मरण येईल असं होईल, असं झालंय, असं पण काही, जे फार जीवनाला कंटाळलेले असतात, त्याला जीवन कंटाळवाणं होतं, कारण त्याला त्याच्यातून मोकळं कसं व्हायचं ते कळत नाही, समजत नाही. त्याला बाल म्हटलेला आहे, आणि त्याला हे जीवन दीर्घ वाटतं, मोठं वाटतं. आता याच्यामध्ये तुलना केलेली आहे जागणाऱ्या माणसाची, थकलेल्या माणसाची, आणि बाल म्हणजे अज्ञानी माणसाची, अविद्याग्रस्त माणसाची, किंवा आपण सतीच्या भाषेत म्हटलं तर तो सती म्हणजे जागृत नाही तो. आता हा जागरण करणारा आणि जागृत त्याच्यात फरक आहे. जागरण करणारा हा म्हणजे त्या ज्याला झोप येत नाही, त्याला झोपायचं पण झोपू शकत नाही, किंवा जागरण करावं लागतं, ते जागरण वेगळं. आणि जागृती ही आंतरिक अशी प्रक्रिया आहे, जी काया वाचा मन, किंवा काया आपल्या जाणीवा, वेदना, चित्त आणि मनोधम्म, या संपूर्ण जीवनाचं भान, त्याला आपण सती म्हणतो, त्याला जागृती म्हणतो. तर त्या भाषेत जर विचार केला, तर जो त्या अर्थानं जागृत नाही, म्हणजे सतीमध्ये नाही, म्हणजे ज्याला स्वतःच्या जीवनाचं भान नाही. भान नाही म्हणून त्याला जीवन समजत नाही, हे संसार चक्र समजत नाही, त्यामुळे दुःख समजत नाही, यातना समजत नाही. आनंद वगैरे हे तर प्राण्यासारखा प्रत्येक जण त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. तो बाल असो, नाही तर सुज्ञ असो, पंडित असो, आनंद हा, आनंदासाठी ही चित्ताची, मनाची, माणसाची जगण्यातली धडपड चालूच असते, प्राण्यांची असते आणि माणसांची असते. परंतु आनंदासाठी धडपड चाललेली असते, याचा अर्थच असा आहे की आपण आनंदी नाहीत. कारण ज्या गोष्टीची वाणवा असते, ज्या गोष्टीचा अभाव असतो, त्याच्यासाठीच आपण ज्या गोष्टीचा अभाव असतो आणि ती गोष्ट आवश्यक असते, म्हणजे गरजेची असते. म्हणजे सुख माणसाला पाहिजे, म्हणजे दुःख नको आहे. सुख माणसाला पाहिजे पण ते नाही, आनंद माणसाला पाहिजे पण तो सहज मिळत नाही, त्याला कशावर तरी त्याला अवलंबून राहावं लागतं. तर आनंद ही परावलंबी गोष्ट आहे, सुख ही परावलंबी गोष्ट आहे, म्हणजे कशावर तरी अवलंबून आहे. पण दुःखमुक्ती ही परावलंबी गोष्ट नाही, असं एक सूत्र लक्षात येत आहे. दुःख ही परावलंबी गोष्ट नाही, दुःख समजण्याशी संबंधित असलेली गोष्ट आहे. दुःख काय आहे, दुःखाचं स्वरूप काय आहे, त्याचं कारण काय,
आणि त्याचं निवारण कसं करायचं आणि तो निवारणाचा मार्ग म्हणजे सत्य ज्याला आपण म्हणतो, चार सत्य. म्हणजे चार ह्या गोष्टी कळाल्या की दुःख, पहिल्या दोन कळाल्या की दुःख मुक्तीची सुरुवात झाली समजायची. दुःख कळालं, नुस दुःख कळणं म्हणजे दुःख भोगणं नव्हे. दुःख भोगणं ही वेगळी गोष्ट आहे. जसा आनंद भोगतो तसा माणूस दुःखही भोगतो, कारण त्या वेदना आहेत, त्या जाणीव आहेत, फिलिंग्ज आहेत. आणि आनंद उपभोगणे आणि दुःख भोगणे एकच गोष्ट आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण दोन्ही म्हणजे भोगणं आहे. भोगणं म्हणजे काय? जे वाट्याला आलंय त्याचा ते भोगणं म्हणजे आनंद उपभोगणं आणि दुःख भोगणं. कारण दुःखाचा काय उपभोग घेण्याचा प्रश्न नाही. दुःख हे भोगतो, ते आलंय वाट्याला तर ते भोगणं. का का होतं दुःख, का कशामुळं, त्याचं स्वरूप काय आहे, ते शारीरिक आहे का मानसिक आहे, ते परिस्थितीजन्य आहे की आपल्या वर्तनामुळे निर्माण झालेलं आहे, आपल्या अज्ञानामुळं निर्माण झालंय की कशामुळे निर्माण झालंय, हे न कळणं. तर ते दुःखातून, यातनातून, विचलनातून किंवा चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती काय असेल ते, दुःखाची अनेक रूपं आहेत. दुःखाचे अनेक प्रकार नाही म्हणतात त्याला. दुःख दुःख म्हणजे कशाचं, अगदी साधा आता घसा दुखणं म्हणजे पण एक यातना, दुःखच आहे ते. किंवा काही सर्दी होणं किंवा डोकं दुखणं किंवा कमी दिसणं, हे पण यातनाच आहे. परंतु मला कमी दिसतं ते दिसायला नाही पाहिजे. आपण आता डोळ्यानं हे झालो म्हणजे आता काय म्हणतात, अधू होत चाललो, ते तसं नसायला पाहिजे. ते तसं मला नको, मला चांगलंच पाहिजे. मला जसं मला आधी दिसत होतं तसंच पाहिजे. मला ऐकायला कमी येतं ते तसं नाही पाहिजे. मला चांगलंच पाहिजे. माझे केस पिकायला नकोत, ते पहिल्यासारखेच काळे पाहिजेत. हे वाटणं ही मानसिक दुःख आहे. ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे, ही तृष्णा आहे. आणि हे दुःख जे आहे हे मानसिक असल्यामुळं, मन समजलं तर ते दुःख कमी होतं. मनाची ती प्रक्रिया समजली, दुःख निर्मितीची प्रक्रिया, दुःखाचं कारण, समुदय, कशामुळं उदय होतो दुःखाचा, त्याला दुःख सम उदय म्हणतात. सम म्हणजे सं म्हणजे विथ, सम उदय, ज्याच्या सह दुःख उत्पन्न होतं त्याला समुदय म्हणतात. पण त्याला दुसऱ्या दुसऱ्या भाषेमध्ये त्याला दुःखाचं कारण असं म्हटलेलं आहे. आणि ते कारण काय, तर तृष्णा आहे, इच्छा आहे, त्याही पेक्षा पुढं त्याचं अज्ञान आहे. म्हणजे तृष्णा हा जो जीवनाचा, जगण्याचा जो धम्म आहे, तो धम्म समजत नाही. त्याच्याविषयीचं ज्याला अज्ञान असतं त्याला बाल म्हटलेलं आहे. तर बाल हा शब्द व्यापक अर्थाने इथं वापरला. आपण जे बालक म्हणतो, लहान बाळ म्हणतो, तर लहान मूल ज्याला समजत नाही, तर आपण त्याला म्हणतो बालक आहे, अरे जाऊ द्या लहान आहे, त्याला समजत नाही. तर तो बालक तो वयानं पण लहान आहे, पण तो बाल पण आहे, त्याला समजत नाही. आणि मोठा माणूस जरी असला तरी आपण आपण काय म्हणतो, फार मोठा असला आणि विशेषतः म्हातारा असला आणि त्याला समजत नाही, काही गोष्टी त्याला समजत नाही, तर कसं वागावं कसं बोलावं त्याला समजत नाही, तर आपण काय म्हणतो, एवढा म्हातारा झाला तरी त्याला कळत नाही, तुम्हाला कळत नाही. आता डायरेक्ट नाही तोंडावर बोलत, पण आपण काय म्हणतो, एवढा मोठा झाला, एवढं वय गेलं, केस पिकले, तरी कळत नाही, याला बालावस्था म्हणतात. तर म्हातारा पण बाल असू शकतो, बालक पण बाल असू शकतो, वयोवृद्ध माणूस पण बाल असू शकतो. बाल असण्याचा आणि नसण्याचा म्हणजे विद्येचा अविद्येचा, किंवा जीवनाचा बोध होण्याचा न होण्याचा, जागृत असण्याचा नसण्याचा,
वयाशी काही संबंध नाही. कारण न जाणणं, अविद्या हा कधी कधी अपराध नाही तो. म्हणजे मुद्दाम मनुष्य चुकून काय म्हणतात, बाल हा मुद्दाम बाल असतो असं नाही. एक तर त्याला समज नाही. अं, तो म्हणजे जागा नाही, जागृत नाही, सतीमध्ये नाही, तर हा त्याचा दोष नसतो. पण त्याला ते समजत नाही, तर ती ज्याला आपण म्हणतो ना मॅच्युरिटी, किंवा ती समज, ती मॅच्युरिटी नाही. त्याचं एक कारण आहे की त्याच्यापर्यंत ती गोष्ट आली नाही. म्हणजे धम्म हा विषय, सती जागृती हा विषय, एक तर त्याच्यापर्यंत आला नाही, किंवा तो त्या विषयापर्यंत पोहोचला नाही. ते दोन्हीपैकी एक काहीतरी व्हावं लागतं. एक तर धम्म तरी आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, नाही तर आपण तरी धम्मापर्यंत पोहोचलो पाहिजे. ते इथंच आहे, आपल्यातच आहे. म्हणजे जागृती अजागृती, चित्त मन सगळं, जाणीवा, शरीर सगळं सगळं इथंच आहे. समज ना समजदारी ही इथंच आहे, आपल्यातच आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचता येत नाही, कारण ते भानच नाही, ती सती नाही. सतीचं पण ज्ञान नाही, किंवा ती कशी कशी डेव्हलप करायची, कशी ती अं, तिचा परिचय कसा होईल, आणि तिची समज कशी येईल, आणि त्याची विशेष म्हणजे त्याची प्रॅक्टिस कशी होईल, त्याची साधना कशी होईल, हे समजत नाही. तर जेवढं समजत नाही तेवढी ती व्यक्ती एका अर्थानं बाल आहे, इमॅच्युअर आहे. ह्या बालचा इंग्रजीमध्ये इमॅच्युअर असा पण अर्थ केला जातो. एका ठिकाणी मी तेही पाहिलेलं, सेक्शन सेक्शन ऑफ इमॅच्युअर, अपरिपक्व. वर्ग म्हणजे सेक्शन, विभाग. तर इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व. तर जोपर्यंत आपल्याला सत्ती जागृती समजत नाही, तोपर्यंत सद्धम्म समजत नाही. तोपर्यंत आपल्या चित्ताची मनाची अवस्था ही बाल अवस्थाच आहे. म्हणजे अनकॉन्शियस अजागृत मन हे जन्माबरोबरच आलेलं आहे. म्हणून हा लहान मूल बालक त्याला समजत का नाही, तर त्याच्यात त्या चित्ताचा मनाचा तो जागृतीचा विकास झाला नाही. तर काही मुलं अशी असतात जी म्हणजे काय म्हणतात ना, अं, जन्मजात हुशार असतात. तर ती त्याच्या चित्ताची मनाची ती जडणघडण, ती त्या वळणाने, किंवा आता त्याला आपण पूर्वकर्म, किंवा त्याचं कारण शेवटी जन्म घेतं ते चित्तच असतं. जन्माचं कारणच हे आहे, चित्त आहे, विज्ञान. आपण भवचक्र पाहतो ना, 12 निदान. अज्ञानातून विज्ञान आहे. अज्ञान अविद्या, अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन स्पर्श वेदना तृष्णा भव आणि जन्म. म्हणजे जन्म म्हणजे, भव म्हणजे बनणे, आणि जन्म म्हणजे अस्तित्वात येणं, म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्वात येणं. भव ही बनण्याची क्रिया आहे, आणि जन्म ही अस्तित्वात येण्याची क्रिया आहे. म्हणजे बाळ जन्मलं, किंवा गर्भधारणेमध्ये आपण काय म्हणतो, गर्भधारणा म्हणजे गर्भधारणा झाली, तर ते अस्तित्वात येणे, ते भव भव चालू आहे. आणि जेव्हा ती वाढ पूर्ण होते, आणि पूर्ण होईपर्यंत ते भवत आहे, बनत जाणे. म्हणजे वाढ होतं, म्हणजे गर्भ वाढतो पोटामध्ये, वाढतो. तर ते ते
भवत आहे. बिकमिंग, बनण्याची क्रिया चाललेली आहे, वाढण्याची क्रिया चाललेली आहे. आणि जेव्हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतची वाढ त्याची झालेली असते आणि आता ते ते बाळ स्वतंत्र जगू शकतं, मग ते जन्म होण्याची, बाहेर येण्याची ती क्रिया घडते. म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असं असतं. आणि मग ते स्वतंत्र जेव्हा जन्म घेतं आणि स्वतंत्र जगायला लागतं, मग तिथून त्याची आनापानची आणि बाकीची क्रिया सुरू होऊन मग त्याचं भव पुढे पण चालू राहतं. पण ते भव म्हणजे प्रत्यक्ष जन्म जो आहे उदरातून बाहेर येण्याचा, तो तर जन्म आहेच आहे. पण पुढं सुद्धा भवची क्रिया चालू राहते. कारण पुढे पण खाणं पिणं किंवा हे जे पोषण, ह्या शरीराचं जे पोषण, मग दूध असेल किंवा आणखीन काही पाणी असेल किंवा काय त्याला जे दिलं जात असेल ते, किंवा आजकाल औषध पाणी, हा पण ते पोषणाचा किंवा याचाच भाग आहे तो. कारण ते शरीरातच जातं ते ते शरीरातच जातं. म्हणजे बाळाला काही औषध देणं हे सुद्धा त्याच्या शरीरात जातं. ते ते सुद्धा बनण्यासाठीच आहे. ते काहीतरी अं, होण्यासाठी आहे, बदलण्यासाठी आहे. सर्दी असेल तर जे काय त्याला दिलं जातं ते, किंवा बाळ जास्त आजारी असेल तर लहानपणी त्याला कधी कधी सलाईन पण समजा लावलं जातं. तर ते त्याच्या सुधारणेसाठी किंवा त्याचं तसं जे बिघडलेलं आहे ते नीट होण्यासाठी, उपचारासाठी ते चालू असतं. पण तो परिणाम शरीरावर होतो. म्हणजे ते भव बनणं जे आहे ते असं ते पुढे चाललेलं असतं. तर खाणं पिणं हे होता 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 मग ते मूल जे आहे ते वाढत जातं. हे भव वाढत जातं. पण एक गोष्ट आपण पुढची थोडीशी लक्षात घ्यावी अशी आहे, असं मला वाटतं, की जन्म हा म्हणजे फक्त एक अवस्था नाही. तर जन्म मरण हे भवचक्र जे आहे ना, हे चालूच राहतंय. म्हणजे ह्याच जन्मात नवीन बनतो माणूस, नवीन प्रत्येक. म्हणजे समजा आपण खाण्यापिण्यावर जरी घेतलं ना, खाण्यापिण्याचं उदाहरण जरी घेतलं तरी जे आपण खातो पितो, जे आपल्याला मिळतं पोषण म्हणून, तर त्याप्रमाणे शरीर बदलतं. म्हणजे त्याच्या नवीन नवीन अवस्था तयार होतात. तर तो नवीन, ते जन्मासारखंच आहे ते. नवीन अवस्था येणं, नवीन भव होतं ना. म्हणजे आपल्या शरीराची वाढ होत जाते, तर ते नवीन भव होतं. किंवा ती वाढ खुंटते. समजा आता काळ्याचे पांढरे झाले केस, ती वाढ याची त्याचं पोषण आता होऊ शकत नाही, ते काळे राहू शकत नाही. मग ते पण भव आहे, ते पण बनणं आहे, नवीन अवस्था येणं आहे. आणि माणसं समजा हडकुळी माणसं स्थूल होतात, स्थूल माणसं हडकुळी होतात, बारीक होतात. तर ते पण बनणंच आहे, तर ते पण भवच आहे. त्यामुळे ही भव जन्म आणि जे जन्म त्याचे म्हातारपण, जन्माशी संबंधितच म्हातारपण आहे. आणि म्हातारपण हे क्षणाक्षणाला चाललेलं असतं आणि जन्म पण क्षणाक्षणाला चाललेला असतो. कारण भव प्रत्येक क्षणाला चाललेला असतो, चालू असतो, असं ते दिसतंय. आणि भव प्रत्येक क्षणाला का चाललेलं असतं, तर उपादान चाललेलं असतं. उपादान म्हणजे घेत राहणं, काही ना काही घेत राहणं. उपादान हे घेत सतत चाललेलं असतं. आता सकाळी मी उठलो, फ्रेश झाल्यानंतर आधी चहा घेतला, म्हणजे काहीतरी दिलं शरीराला. आणि त्याच्याबरोबर एक थोड्या शंकरपाळ्या खाल्ल्या, म्हणजे काहीतरी खाल्लं, दिलं काहीतरी. म्हणजे आपण देतो, सतत इनटेक चालू असतो. आणि त्याप्रमाणे काहीतरी बनतंय. जे आपण देतो ते युटिलाइज होतं, म्हणजे शरीराकडून ते वापरलं जातं. म्हणून याचं
पोषण होतं शरीराचं. आणि ते वापरून झालं की पुन्हा भूक लागते आणि पुन्हा आपण घेतो. पुन्हा आपण नंतर नाश्ता करणार. नाश्ता जिरला, परत भूक लागली, परत आपण जेवण करणार. ते संध्याकाळपर्यंत जिरलं की संध्याकाळी आपण परत घेणार. असं आपलं जीवनचक्र चाललेलं असतं. तर प्रत्येक वेळेला जे आपण उपादान करतो, घेतो, त्याचं भव होतं, बनतं ते काही, त्याचं काहीतरी बनतं. त्याप्रमाणे नवीन नवीन अवस्था येतात आणि त्या परत लयात जातात. म्हणजे भूक लागते, खातो, भूक जाते, पचवण्याचं काम होतं, ते अन्न शरीर वापरतं आणि परत भूक लागते. म्हणजे हे जन्म, ते वाढणं आणि त्याचं परत कमी होणं. आता त्याला, त्या अवस्थेचं ते मरणच आहे. म्हणजे जन्म मरण, जन्म मरण, जन्म भव, जन्म मरण, हे सतत उपादान भव जन्म मरण हे प्रत्येक क्षणाला चाललेलं असतं. म्हणजे प्रत्येक क्षणाला माणूस जन्म घेतो आणि मरतो. असं पण प्राणी पण असं ते दिसतं एकूणात. म्हणून चक्र म्हटलं त्याला, भवचक्र. म्हणून जन्माचा अर्थ फक्त या जन्माशी नाही, जे दिसतं त्याच्याशी जन्माचा आणि म्हातारपणाचा आणि मरण्याचा अर्थ नाही. आता आपण आता सायन्स पण सांगतं, शास्त्र पण सांगतं की या क्षणाला आणि पुढे प्रत्येक क्षणाला अनेक पेशी शरीरामध्ये निर्माण होतात, मरतात, नवीन जन्म घेतात. आणि ते आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला ते, आपण आतमध्ये नसतो. त्यामुळे आपल्यात काय चाललंय आपल्याला माहिती नाही. रक्त वाढतं, कधी कमी होतं. आता रक्त वाढतं म्हणजे आपल्याला पोषण झालेलं आहे, कारण त्यातलं अन्न घटक जे आहेत ते शरीर वापरतं. सगळीकडं फिरतं रक्त. पण ते कमी पडणं म्हणजे त्यातले घटक कमी झालेत. त्याचा म्हणजे त्यातल्या पेशी काही कमी झाल्या. पेशी वाढल्या म्हणजे रक्तपेशी वाढल्या की त्या पेशींचा जन्म आहे, तो नवीन नवीन पेशींचा तो जन्म आहे. प्रत्येक हजारो लाखो पेशी आहेत. त्या मरतात, परत जन्म घेतात, कारण त्याचं परत, त्याचं नवीन नवीन अवस्था होणं, रिबॉर्न, परत परत जन्माला येणं, त्यांचं पण जन्म मरण चालू आहे. ते सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण ज्याला जन्म मरण म्हणतो, समजतो, ते जेवढं आपल्याला दिसतं तेवढंच आपण पाहू शकतो आणि तेवढंच आपल्याला आहे असं वाटतं. परंतु जेव्हा सती भान जागृती येते, तेव्हा मग काही गोष्टी अशा दिसतात की अरे प्रत्येकात आहे, प्रत्येक आपली भावना पण जन्म घेते आणि मरते. विचार जन्म घेतात, परत लयात जातात, नवीन नवीन. आणि ते फार गतीनं चाललेलं आहे, ते स्पीडमध्ये एकदम. जसं शरीरातल्या पेशींचं काम चाललंय, तसं आपल्या जाणीवा, वेदना, आपल्या, आता पेशी वगैरे आपण हे जे बोललो, हे शरीर, काया, आणि यातल्या जाणीवा म्हणजे सुख दुःख आणि न्यूट्रल, सुख दुःख विरहित जाणीवा म्हणजे वेदना, ह्या निर्माण होतात आणि लयात जातात, निर्माण होतात, लयात जातात, नवीन नवीन अवस्था येतात. म्हणून आपलं चित्त शांत नसतं असं जे म्हणतो, तर त्या जाणीवा आपल्या स्थिर नसतात. घडीत आनंद होतो, घडीत दुःख होतं, घडीत एकदम अशी उदासीन अवस्था येते. म्हणजे ते दुःखच आहे. पण कधी कधी सुख दुःख काहीच नसतं, असंच एक अशीच अवस्था, न्यूट्रल ज्याला आपण म्हणतो, की तिथं काही नाही, काय आनंदही नाही आणि सुख नाही, सुखही नाही, सुखही नाही, दुःखही नाही. तर ती माणसाला असह्य होते ती अवस्था. दोन्हीपैकी काहीतरी असलं तर जिवंतपणा वाटतो. पण एकदम असं काय म्हणतात, तशी
अं, मृतवत अवस्था जर असेल तर मग माणसाला ते त्रासदायक पण वाटतं. तर असं असं हे सतत चाललेलं असतं हे. पण सती जागृतीचा अभ्यास केला तर हे सुखदुःखाचं आपल्याला हे अस्तित्व स्पष्ट जाणवतं. आणि मग ते जसं म्हटलं ना, अप्पमादो अमत पदंग, जो जागृत आहे तो तो मरत नाही. मरत नाही म्हणजेच काय, ह्या ज्या जाणीव आहेत, ह्या जाणीवा स्पष्ट त्याला जाणवतात. म्हणजे त्याला ते असं जगल्यासारखं वाटतं, जिवंतपणा जाणवतो. त्याला त्याला अमत पदंग म्हटलेलं, अमृत पद म्हणजे मृत्यू नाही तिथे. जो जागृत आहे त्याला मृत्यू नाही, मरण नाही. मरण का नाही, तर जिवंतपणा सतत जाणवतो. आणि ज्याला जाण नसते, जो जागृत नसतो, ती बाल अवस्था आहे. आता इथं आपण आलो, मूळ पदावर आलो. ती बाल अवस्था आहे जी जाणत नाही, जी जागृत नाही. म्हणून सद्धम्मं अविजानतं. जो सद्धम्म म्हणजे धम्म म्हणजे घडामोडी. हे सगळं आपण जे बोलतोय हे धम्मच आहे. आतल्या घडामोडी, आपण बाहेरच्या घडामोडी जे बोलतोय जीवनाविषयी, ते आतले म्हणजे जीवन धर्म आहे ते. धर्म म्हणजे गुणधर्म असा पण अर्थ आहे त्याचा, धम्म. आणि सद्धम्म ही जागृत प्रक्रिया आहे. सद्धम्म म्हणजे कार्यकारण भाव समजणे, आणि कशामुळे दुःखातून मुक्ती मिळू शकते, यातनातून मुक्ती मिळू शकते हे कळणं, त्याला सद्धम्म जाणणं म्हणतात. मग त्याचं मग वर्तन बदलतं वगैरे, पुढच्या सगळ्याच गोष्टी आल्या. तो शिलाचरण करतो वगैरे, हे सद्धम्म जाणण्याचे परिणाम आहेत. सद्धम्म जाणला जातो तो सतीमुळे, जागृतीमुळे, बोध झाल्यामुळे. जागृतीने बोध होतो, बोधी प्राप्त होते. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, म्हणून संपूर्ण बोधी. आणि जेव्हा ती नसते, म्हणजे जागृतीची अवस्था नसते, तेव्हा ती बाल अवस्था असते. मग तो सद्धम्म जाणत नाही. आणि मग त्याला हे जीवन चक्र, हे दुःख चक्र जे आपण आता एवढं बोलतोय मगापासून, हे दुःख चक्र त्याला असह्य होतं, म्हणजे दीर्घ वाटतं. मग तो वैतागतो जीवनाला, तो वैतागतो. अथ निब्बिंदती दुःखे हे समगो. ते पाहून तो निब्बिदा म्हणजे तो वैतागतो, त्याला उबग येतो. आणि तो उबग जर आला आणि त्याचं जर भान असेल, त्याचं जर तो जर जागा असेल, सतीमध्ये असेल, तर तो उबग, ते दुःख, ते यातना, हे त्याला दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करायला भाग पाडतं. म्हणून ही सती जी आहे ती फार, जागृती जी आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सेंट्रल पॉइंट आहे. कारण ती दुःख दाखवते. दुःख दिसलं पाहिजे तर दुःखाचं निवारण होतं. आनंदाच्या मागे पळून दुःख नाही कमी होत. दुःख टाळून दुःख कधी कमी होत नाही. ते माणूस का टाळतो? तर ही बाल अवस्था आहे, अज्ञान अवस्था. तर आपण असंही म्हणत होतो की हे अज्ञान, अज्ञान असल्यामुळे हे जे सतत, ही बाल अवस्था असल्यामुळे आपण सद्धम्म जाणत नाही, म्हणजे जीवन धम्म जाणत नाही. जीवनातलं म्हणजे मुक्तीचं तर ज्ञान मिळतच नाही. साधे साधे धम्म पण जाणत नाही. म्हणजे थोडे ज्या, सद्धम्म जाणणं ही मोठी गोष्ट झाली. कारण त्याला मोठी जाग पाहिजे, मोठी सती पाहिजे, व्यापक म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्माच्या पातळीवर अशी विस्तारित सती असल्यावर मग ते कार्यकारण भाव सगळे दिसतात. ते कशामुळं काय होतं, तोपर्यंत धम्म जाणण्याचं काम म्हणजे, सती सुरुवात झाली, जागृत माणूस भानावर आला की धम्म जाणतो. धम्म जाणायला सुरुवात केली का मग त्याच्यात अधम्म काय, चुकीचं काय ते कळतं, सद्धम्म काय ते कळतं. आणि मग माणूस, ती सम्यक अवस्था जेव्हा येते, सम्मा,
सम्यक अवस्था जेव्हा येते तेव्हा मग त्याला धम्मकाय हा कळतो आणि मग ते आचरण सुरू होतं, शिलाचरण सुरू होतं तिथून. असं ते एकूण दिसतंय ते कार्यकारण भाव. तर या गाथेचा जो एक सार निघतोय तो असा निघतोय आता, चिंतन करता करता, बोलता बोलता, की जो हे जीवन जाणत नाही, संसार, संसार हा भव, भवच आहे. संसार शब्द जो आहे ना, तो संसरण पासून आलेला आहे. संसरण, संसरण म्हणजे एकातून दुसऱ्या अवस्थेत, दुसऱ्यातून तिसऱ्या अवस्थेत, असं जे आपण मगाशी म्हटलं ना, उपादान, भव, जन्म, जरा म्हणजे म्हातारपण, मृत, संसरण, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत संसरण. आता जनरली काही लोक म्हणतात ना, आता हा माणूस काय, जे लोक पुनर्जन्म म्हणतात तर ते म्हणतात आत्मा संसरण करतो, असं त्यांची फिलॉसॉफी आहे. आत्म्याचा संसरण होतो म्हणजे आत्मा इथून तिथे जातो. परंतु इथे जागेवरच ते सगळं दिसतंय. जिवंतपणा जाणीवा, कॉन्शियसनेस चित्ताचं, मनाचं, या जिवंतपणाचं लक्षणच आहे का त्याच्यात काहीतरी बनत राहतं आणि बिघडत राहतं, निर्माण होतं आणि त्याचा अंत होतो. मग ती पेशी असो, नाहीतर तुमचं अं, अख्खा अख्खा अस्तित्व असो. तर हे संसरण जे आहे, जे चाललेलं आहे, ते संसरण म्हणजे जगणं आहे. प्रत्येक या अवस्थेतून त्या अवस्थेत, त्या अवस्थेतून त्या अवस्थेत, असं जे आपलं जगणं म्हणून जे चाललेलं असतं ना, तर ती अवस्थांत ते एक प्रकारे संसरणच आहे. संसरण म्हणजे पुढे जाणे, त्याला संसार म्हटलेला आहे. हे जो जाणत नाही त्याला बाल म्हटलेलं आहे. आणि त्याला हे जीवन फार मोठं वाटतं, संसार चक्र हे मोठं वाटतं. म्हणजे तो जास्त, त्याला मग जास्त जास्त दुःख होतं त्याला. म्हणजे बाल माणसाला जास्त दुःख होतं. म्हणून जागं झालं पाहिजे. बालपण, आपलं बालपण कमी झालं पाहिजे. बाल्यावस्था आपली अविद्या कमी झाली पाहिजे, अज्ञान कमी झालं पाहिजे. आणि ते अज्ञान आपलं जागृतीमुळे कमी होतं, सतीमुळे कमी होतं. त्यामुळं मुख्य गोष्ट जी आहे ती उतरणं, कायेमध्ये उतरणं. कसं उतरायचं हेच शिकण्याचा मुद्दा आहे. आणि ते फार सोपं करून सांगितलंय बुद्धांनी खरं म्हणजे. या अनापानच्या प्रवाहामध्ये उतरा, बाहेर नाही. आपली सगळी गडबड बऱ्याचदा काय होते, बाहेर पाहतोय, बाहेरूनच सुरुवात करतो आणि बाहेरच भटकतो, आणि बाहेरच्या बाहेरच सगळं संशोधन नावाचं काहीतरी चाललेलं असतं आणि काहीतरी जाणवतं म्हणून त्याला हे करू. परंतु मुळातच बाहेर राहण्याची, आधीच जर मनाला तशी सवय लागली, लावली आपण स्वतःला बाहेरच, तर ते सोपं पण आहे. कारण तिथं बाहेर, बाहेर काहीतरी एखादी जागा निवडून तिथं त्यातल्या जाणीवा पाहणं हे सोपं आहे. परंतु आत उतरून सगळं जाणवणं, पूर्ण जगणं, तर ते सुरुवातीपासूनच ती जर एक मनाला एक तसं जर प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं, आतमध्ये उतरून आतमध्ये संशोधन चालू ठेवलं आपल्या जीवनाचं, तर मग त्याच्यातून वेगळं मिळतं असं मला वाटतं. म्हणून ही काया आतून आत श्वास आन करते, अपान करते, आत श्वास घेते, आतून आत श्वास घेते, आतून बाहेर सोडते. आणि याच्यात ते पाहता पाहता मग अनेक गोष्टी आपल्याला पुढच्या जाणवतात. त्या सगळ्या आता त्याच्यावर जास्त चर्चा करण्याची फार गरज नाही. जसं आता मध्यंतरी मी तुम्हाला एकदा बोललो, किंवा मग आपलं मेंदूतल्या या ज्या मज्जारज्जूतून जाणारे जे काही मज्जा
तंतू आहेत, जे मज्जातंतू आहेत आणि जे संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत, त्यातलं एक कार्य हे आनापानचं पण आहे. पण ते फार खोलात शिरण्याची गरज नाही. साधी गोष्ट, सोपी गोष्ट म्हणजे आधी उतरलं पाहिजे. कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट व्हा. सावधान, सावधानता म्हणजे कनेक्ट व्हा. कनेक्ट होण्यासाठी आनापानचा आधार घ्या आणि आनापानच्या आधारे कनेक्ट होऊन आपण जेव्हा कायेमध्ये उतरतो, मग आपल्याला आपले अर्धे परिश्रम आपले कमी झाले, म्हणजे पुढचा प्रयत्न, मग श्वासाचा आधार घेण्याची पण गरज, तो जाणवेल, तो दिसेल, तो तिथंच आहे, तो कुठे जाणार नाही. पण मग त्याच्यावर फोकस करण्याची गरज नाही. तो जाणवतो, पण त्याच्यावर फोकस करण्याची, त्याला विषय बनवण्याची गरज नाही, कारण आपण कायेत उतरलो. जिथं आपल्याला पोहोचायचे, जे पुढचं स्टेशन आहे, ते आपल्याला एकदा मिळालं, आनापानची आपल्याला आधार घेण्याची गरज नाही, कारण तो तिथंच आहे. जसं आपण म्हणतो ना, की आपल्याला घरातून समजा कुठल्या लांबच्या गावाला जायचं असेल, तर आपण घरातून बाहेर पडतो. आपलं घर कुठं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण घरातून बाहेर पडतो, काही अंतर पायी चालत जातो, पायी चालणं थांबवतो, म्हणजे ते काम संपलं, चालण्याचं काम संपलं. रिक्षात बसतो समजा, रिक्षात बसून आपण समजा स्टेशनपर्यंत येतो. स्टेशनला गेल्यानंतर रिक्षा सोडून देतो, कारण रिक्षाचं काम संपलंय. तिनं आपल्याला स्टेशनपर्यंत हे सोडून देतो म्हणून, उतरतो म्हणून आपण दुसऱ्या ह्याच्यात जातो. पण रिक्षाला धरून बसलो आणि किंवा काय असं जे आधीच्या गोष्टींना धरून बसलो, त्याच्यातच बसून राहिलो, तर मग पुढं नाही चाललो आपण. पठ्ठाण नाही चाललं, मग प्रस्थान नाही चाललं, पुढं नाही चाललो. आपण जागेवरच थांबलो, त्यालाच धरून बसलो. मग आपण रिक्षातून उतरतो, रिक्षा सोडून देतो, पुन्हा थोडं पायी चालतो आणि मग आपण समजा ट्रेनमध्ये बसतो. स्टेशनवर आलो म्हणजे ट्रेनमध्ये बसणार, किंवा स्टँडवर गेलो तर आपण बसमध्ये बसणार, काय असेल ते. मग ती बस किंवा ती ट्रेन आपल्याला जिथं पाहिजे तिथपर्यंत आपण जातो आणि ती ट्रेन सोडून देतो. त्याचं काम संपलं आता. आणि मग आपलं पुढचं जे जे काय आहे, ते आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, जिथं जायचं त्या ठिकाणी आपण पोहोचतो. तर आधीची जी सगळी साधनं जी आहेत, ती सोडून द्यावी लागतात. हे सोडणं ह्या तृष्णेमुळं, ह्या धरण्यामुळं, कारण किंवा ते कळतच नाही, त्याची बालावस्था आहे, त्या अविद्या आहे, अज्ञान. ते कळतच नाही आतमध्ये, की आपल्याला ह्या गोष्टी सोडत सोडत पुढे जावं लागतंय. माणसं जी ध्यानात अडकतात ना, ते मला असं वाटतं की ते हे अमुक गोष्ट करण्यातच ते अडकलेले आहेत. त्याला कर्मकांडाचं बंधन म्हटलंय, शीलव्रत परामर्श. त्या कर्मकांडातच अडकलेले असतात, तेच करायचे, ते तसंच करायचे. मग ते कशासाठी करायचे, याचा बोध नाही, याचं भान नाही. कारण कुठे जायचे हेच माहिती नाही. त्या त्याच्याविषयी त्याच्याविषयीच अज्ञान आहे. म्हणजे ते ठरतच नाही, ते कळालंच नाही ते. ह्या बालावस्थेमुळे ते कळालंच नाही आपल्याला नेमकं काय पाहिजे, सगळं कशासाठी. आता आपण इथं समजा दररोज येऊन बसतोय 7 वाजता या मीटिंगमध्ये, जागृतीची कार्यशाळा म्हणतो मी याला, ऑनलाईन. त्या कार्यशाळेत आपण येऊन बसतो, पण कशासाठी बसतो आपण, हे कधीतरी मध्ये कळालं पाहिजे, काय काय चाललंय नेमकं हे. आपण गप्पा मारतोय का, आपण टाइमपास करतोय का, केवढी चांगलं वाटलंय म्हणून बसतो, आपल्याला काही काम नाही म्हणून बसलो, मला काही काम नाही म्हणून बोलतो. असं असेल तर मग त्याचा काही जास्त फायदा होत नाही. जे काय करतो ते चांगलं आहे असं वाटतं, पण शेवटी करायचं काय हे सगळं करून, हे बोलून, हे ऐकून, हे अभ्यास करून, करायचं काय यात. याच्यातून पुढचा आपला मार्ग मोकळा झाला पाहिजे.
हे पण सगळं सोडून द्यावं लागतं परत. शब्द पण सोडून द्यावे लागतात, तरच पठ्ठाण होतं, पुढे जातो माणूस. शब्दात अडकून पडायचं कारण नाही, कारण ते केलं तर पुढे जात नाही. शब्दात अडकून पडायचं कारण नाही, कोणत्या कर्मकांडात अडकून पडायचं कारण नाही, कुठल्या सिस्टम मध्ये अडकून पडायचं कारण नाही, कुठल्या यंत्रणेत अडकून पडायचं काम नाही. जिथं अडकणं आहे तिथं आसक्ती आहे, जिथं आसक्ती आहे तिथं यातना आहे, दुःख आहे, डिस्टर्बन्स आहे. कारण या गतिशील अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट स्थितिशील नाही, स्टॅटिक नाही, एकसारखी नाही. आणि आपली अपेक्षा असते की ती एकसारखी असावी असंच. तर तिथे माणूस कर्मकांडाच्या बंधनात अडकतो. आणि त्याच्या आधीचं जे बंधन आहे की हे मी करतो आणि हे माझं आणि मी मी असा आहे आणि मी हे करणार आणि फार पवित्र काम करतो आणि फार मोठं काम करतो, आणि तिथंच अडकतो. आणि मग काही दिवसानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तर आपण तिथंच असतो, कारण तिथंच अडकतो. ते हे न कळणं म्हणजे बालावस्था आहे. त्याचं कारण सती नाही, भान नाही. आपलं काम आतून चाललेलं नाही. सुरुवातच आतून पाहिजे. तेही बुद्धांनी मला वाटतं त्यांनी कशा पद्धतीने, त्यांनी परिस्थितीनुसार सांगितलं, त्या त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमनुसार सांगितलं. प्रश्न काय, त्या व्यक्तीचं ज्याच्याशी ते बोलतात त्याचा प्रश्न काय. आपलं फार नेहमीच उदाहरण आपण उदाहरण घेतो ते किसा गौतमीचा प्रश्न काय, अंगुलीमालाचा प्रश्न काय, पटाचाराचा प्रश्न काय, सारीपुत्र मोगलांचा प्रश्न काय. हे प्रश्न घ्यायचे ते लक्षात, म्हणजे दुःख लक्षात घ्यायची, यातना, प्रॉब्लेम. जसं आजारामध्ये काय आजार आहे, डॉक्टर काय पाहतो, याला नेमका काय आजार आहे, ते त्या डॉक्टरला समजलं तर ते पुढचं काम सुरू होतं, उपचार. तसं हे पण आहे, बुद्धांचं काम करण्याची पद्धत एखाद्या डॉक्टर सारखीच होती. प्रश्न काय, हेच आपण स्वतःला लागू केलं तर आपला प्रश्न काय, आपला त्रास काय, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जर कोणी सांगणार नसेल तर स्वतः लक्षात घ्यावं लागतं, घेतलं पाहिजे, तेच शिकलं पाहिजे. सांगणारं कोणी नाही याच्यात आपण अडकून नाही पडू शकत. आत्ताच्या काळात तर ते आणखीन, मला वाटतं आता इथून पुढं काही ज्ञानाची कमतरता राहणार नाही. कारण आता खूप गोष्टी आहेत ज्या धम्म आपल्यापर्यंत पोहोचवतात. पण धम्माच्या तराफ्यामध्ये, तराफा म्हणजे नाव, समुद्रात नदीत चालणारे नाव, धम्माच्या तराफ्यामध्ये बसून तो धम्माच्या तराफ्यातच बसून राहिला आणि पुढं सरकलाच नाही, त्याचा काही उपयोग नाही. धम्माला पण बुद्धांनी तराफा म्हटलेला आहे. आणि तराफा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, पलीकडे, ऐल तीर आणि पैल तीर, इकडचं टोक आणि तिकडचं टोक यांना सांधणारा तो दुवा आहे, माध्यम आहे. ते सोडून द्यावं लागतं, तर तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर जाता. इकडचा किनारा समजा दुःखांचा, यातनांचा किनारा आहे, पलीकडचा किनारा हा दुःखमुक्तीचा, निब्बाणाचा किनारा आहे, बुद्धत्वाचा किनारा आहे. धम्म हे पण साधन आहे, आणि धम्म जीवनामध्ये आहे. काया, वेदना, चित्त, मनोधम्म, हे जाणणं महत्वाचं आहे. जे हे जाणत नाही तो बाल आहे, आणि जो बाल असतो ज्याला समजत नाही त्याचं संसार चक्र, भवचक्र, दुःख चक्र दीर्घ असतं, मोठं असतं. तर हे तो मुद्दाम करत नाही, परत हे लक्षात घेऊ आपण. शिकायचं असतं. हे ही लर्निंग
प्रोसेस आहे, शिकण्याची प्रक्रिया आहे. शिकलं पाहिजे. साधना, आणि सम्यक साधना म्हणतो मी त्याला. योग्य साधना करता आली पाहिजे. साधना चुकीची केली तर मग परिणाम पण चुकीचे किंवा पाहिजे ते मिळत नाही. हे करतो मोठ्या श्रद्धेनं आपण, पण त्याचा परिणाम मिळत नाही. पण जर आपण जागे असू, भानावर असू, तर आपण मध्येच आपल्याला लक्षात येतं, अरे आपण योग्य दिशेनं नाही चाललो. हे समजलं की मग माणूस आपला मार्ग बदलू शकतो. आपल्याला जिकडे जायचं तिकडे जाणारी ही गाडी नाहीच. एखाद्या गाडीत बसलोय आपण, नंतर आपल्याला लक्षात, कधी कधी होतं ना असं, आपण आपल्याला पाठी पाठी नीट वाचलेली नसते आणि काही माणसं बसतात गाडीत, आणि काही अंतर चालून गेल्यावर मग तिकीट, तो कंडक्टर जवळ येतो, म्हणतो चला तिकीट, म्हणतो तिकीट काढतो आणि तो म्हणतो मला अमक्या ठिकाणी जायचं. आणि मग तो कंडक्टर म्हणतो, अरे ती गाडी, ही गाडी तिकडे चाललीच नाही, तुम्हाला बोर्ड नीट वाचता येत नाही का, शिकलेले दिसताय, असं करून तो तुमचा इन्सल्ट पण करतो. आणि मग तो म्हणतो, हा मला वाटलं तिकडे जाणारे आहे. म्हणजे त्याला इकडे जायचं आणि गाडी इकडे चाललेली असते. असं ते होतं. तर भान, सती, हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला, मग ते योग्य निर्णय होतात. मग एखादी गोष्ट आपण खूप वर्ष करत असलो आणि ती नाही उपयोगाची, तर आपल्याला तिचा त्याग पण करता येण्याचं धाडस पाहिजे. आणि त्याच्यात काही वावगं नाही असं माझं मत आहे. अनुभव पण आहे. याचा अर्थ आपण कोणाचे हे नाही करत आपण, कमतरता नाही दाखवत. नाही ना, आपल्याला ती गाडी गाडी चांगली येते, पण आपल्याला नाही तिकडे जायचं. आपल्याला तिकडे जायचं, ती जर आपली गाडी नाही. धम्माच्या बाबतीत पण तसं, आता म्हणजे जे वेगवेगळ्या गोष्टी ज्या, संप्रदाय जे निर्माण होतात ना, वेगळ्या शिकवणी ज्या निर्माण होतात, त्याचं कारण कदाचित हेच असू शकतं, की अमुक एक धम्मातली पद्धती ही दुसरीकडे लागू पडत नाही, असं पण असू शकतं बरं का. म्हणजे आता हे बोलता बोलता माझ्या मनात हा विषय आला. म्हणजे आपण परवा एक बोललो बघा, बुद्धांचा मार्ग आणि बाबासाहेबांचा मार्ग हा एकच मार्ग आहे, पण परिस्थिती वेगवेगळी आहे. परवा आपण असं बोललो की बुद्ध समजा महार समाजात जन्माला आले असते तर, अस्पृश्य समाजात जन्माला आले असते तर, आणि बाबासाहेब राजपुत्र असते तर हेच नसतं केलं त्यांनी. मग बाबासाहेबांनी जे केलं ते बुद्धांनी केलं असतं, आणि तिकडं बुद्धांनी जे केलं ते बाबासाहेबांनी केलं असतं. कारण शेवटी परिस्थितीनुसार माणूस पाऊल उचलतो. त्यामुळे आपण कुठे आहोत याचं भान असणं फार गरजेचं आहे. तर तिथं धम्माची, कारण शेवटी धम्म म्हणजे काही विशिष्ट गोष्ट नाही, धम्म म्हणजे जगणं आहे. धम्म म्हणजे जीवन आहे. धम्म म्हणजे संस्कार आहेत. धम्म म्हणजे आपण आहोत. आपण म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे व्यक्ती म्हणून पण, समाज म्हणून पण, देश म्हणून पण, आणि जग म्हणून पण. आपण म्हणजे धम्म आहोत. आपलं जगणं म्हणजे धम्म आहे. आणि जगण्यातले प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाचा जन्म वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार धम्माचं स्वरूप हे तसं असतं. म्हणून कधी कधी वेगळ्या वाटा पण असतात. आता आपण हे बाबासाहेब, बुद्ध, आपण हे असं त्रिकोण घेऊन का चाललो बरं, म्हणजे मी तरी माझ्या मनात तसं आहे, कारण आपली परिस्थिती अशी आहे, आणि तो प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. आणि आपल्यातल्या काही गोष्टी ह्या, म्हणजे आपण जिथे जे बसलो,
आपली परिस्थिती जी आहे ही कॉमन परिस्थिती आहे. काही गोष्टी एकसारख्या आहेत. म्हणून बुद्ध बाबासाहेब आपण अशा पद्धतीनं हे विचार करतो. त्या परिस्थितीला धरून, त्या संदर्भाला धरून आपण बोलतो. ही गोष्ट दुसरी माणसं बोलू शकत नाहीत, कारण त्यांची जीवनशैली तशी नाही. ते त्यांच्या पद्धतीने विचार करणार. त्यांना त्यांना दुःख आहे, त्यांना पण मुक्ती पाहिजे, त्यांना त्यातून मोकळं व्हायचं, पण ते त्यांच्या परिस्थितीनुसार ते विचार करतील त्याची. आणि त्यांचा मार्ग बाह्य मार्ग तो वेगळा असू शकतो. आंतरिक मार्ग एकसारखा असेल, पण बाह्य मार्ग, बाह्य परिस्थिती जर वेगळी आहे तर तो मार्ग वेगळा ठरणार ना. म्हणजे जसे आपण म्हणतो ना, व्यवहारात झोपडपट्टीत किंवा दलित वस्तीत जन्माला येणारा मुलगा आणि उच्च वर्गात जन्माला येणारा मुलगा, माणूस, पुढं माणूस, यांचं दुखणं एकसारखं कसं असू शकतं? त्यामुळे त्यांचा मार्ग, त्यांचे संस्कार वेगवेगळे आहेत. प्रत्येक गोष्टी संस्कार वेगवेगळे आहेत. आंतरिक मार्ग एकच आहे, परंतु बाह्य प्रयत्न, परिस्थिती, परिस्थितीजन्य संस्कार जे आहेत हे वेगळे असतात. विरोधी नाहीत, पण वेगळे असू शकतात. वेगळं असणं आणि विरोधी असणं याच्यात फरक, विरोध नाही याच्यात, वेगळं आहे ते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न वेगळे आहेत. म्हणून आता प्रत्येक देशामध्ये, त्या बौद्ध राष्ट्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते धम्म सांगण्याचा प्रयत्न करतात. धम्माची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सगळ्यांचा मार्ग एक असू शकत नाही. तर परिस्थितीजन्य असू शकतो. पण काही गोष्टी समान असू शकतात पुढे चालून. त्या म्हणजे साधनेच्या गोष्टी आहेत. साधना एकसारखीच आहे. कायेमध्ये ज्याने त्याने आपापल्या कायेमध्ये उतरायचे, म्हणजे जिवंत असते जीवनामध्ये उतरायचे आणि जीवन बघायचे. म्हणजे जाणीवा बघायच्या, चित्त बघायचे, मनोधर्म बघायचे. त्याच्यातून आपल्याला आपलं संसार म्हणजे संस्कार कळतील. संसार चक्र कळेल, म्हणजे संस्कार कळतील. त्यातले प्रश्न कळतील. त्याचं निवारण कळेल. आणि हे काम ज्याला त्याला करावं लागतं. म्हणून आता बाबासाहेबांचा जो मार्ग आहे हा विशिष्ट मार्ग आहे, आणि तो आपल्याशी जास्त कनेक्टेड आहे असं मला वाटतं. हे आपण वेगळं नाही काढत, आपण स्वतःला वेगळं काढत नाही. ती परिस्थिती तशी आहे. आपली जडणघडणच तशी आहे. त्याच्यामुळे आपण त्याला धरूनच चालू शकतो. पण आता आपल्यातले काही लोक जे इकडं तिकडं पळतात ना, तर नंतर ते ब्लॉक होतात. ते कारण ते परिस्थितीला धरून काम चाललेलंच नसतं. ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते काम करत बसतात. आणि नंतर मग एकमेकांना विरोध पण करत बसतात. विरोध करण्याचं काहीच कारण नाही. आपणच भानावर येऊन, सतीमध्ये येऊन हे लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला काय करणं गरजेचं आहे. काम सगळ्यांसाठीच करा. सगळ्यांशी आपण संपर्क ठेवू शकतो, बोलू शकतो, सगळं आहे. परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपलं काम वेगळं आहे. कारण आपलं संस्कार वळण वेगळं आहे. बाबासाहेबांना अस्पृश्यांना घेऊनच का चळवळ करावी लागली शेवटपर्यंत? धर्मांतर कोणाला घेऊन त्यांनी केलं जास्त? ती परिस्थिती तशी आहे. परिस्थिती तशी होती. आणि जोपर्यंत आपण तशाच परिस्थितीत राहतो, त्या तशाच परिस्थितीत राहतो, तर तिथं तशाच पद्धतीनं पावलं टाकणं शक्य आहे. याच्यात काही संकुचितपणा नाही. हा एक व्यावहारिक पाऊल आहे असं मला वाटतं. चला, आता हे न जाणणं म्हणजे सुद्धा बाल अवस्था असे आपल्याला म्हणता येईल. न जाणणं, जीवन न जाणणं.
सद्धम्म न जाणणं. सध्या मी या ठिकाणी थांबतो.